तुम्ही कधी हलाल इन्व्हेस्टमेंट बद्दल ऐकलंय का हो? चला थोडी डिटेल माहिती जाणून घेऊया. कारण जगभरातील करोडो लोक अशा इन्व्हेस्टमेंट मॉडेल फॉलो करतात जिथे प्रॉफिट सोबत इथिक्स आणि रिलिजियस रूल्स सुद्धा महत्वाचे असतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत हलाल इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमके काय असतं आणि ते नॉर्मली कसं काम करतं. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हलाल इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या इस्लामिक रूल्स नुसार केलेली गुंतवणूक. आता अशा अनेक कंपनीज असतात की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं जातं ज्या इथिकल आणि शरिया रूल फॉलो करतात. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर अल्कोहोल, गॅम्बलिंग, टोबॅको, बेटिंग किंवा इंटरेस्ट बेस्ड बँकिंग सारख्या बिझनेसमध्ये हलाल इन्व्हेस्टमेंट करायला परवानगी नसते. म्हणजे अशा बिझनेसमध्ये ते पण पैसा लावत नाहीत. म्हणजेच इन्व्हेस्टर्स अशा कंपनीपासून नॉर्मली दूर राहतात ज्या इस्लामिक नियमानुसार चुकीच्या मानल्या जातात. आता हलाल इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरेस्ट. आता रिबा टाळणे, इंटरेस्ट अर्थात रिबा टाळणे, कारण इस्लामिक फायनान्समध्ये इंटरेस्ट घेणं किंवा देणं मान्य नाहीये. त्यामुळे हलाल इन्व्हेस्टर्सला बहुतेक वेळा इक्विटी इन्व्हेस्टमेंट, रिअल इस्टेट किंवा प्रॉफिट शेअरिंग मॉडेल्स याच्यामध्ये वापरले जातात. आता थोडं समजून घेऊ हे नॉर्मली कसं काम करतं. सगळ्यात आधी शरिया एक्सपर्ट्स काही कंपन्यांची तपासणी करतात. त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल बघितलं जातं, त्यांचं डेप्ट बघितलं जातं, त्यांची काही लेवल आहे ती अभ्यास केली जाते, रेव्हेन्यू सोर्स पाहिले जातात. जर कंपनी इस्लामिक गाईडलाईन्सला फॉलो करत असेल तर ती हलाल स्टॉक मानली जाते. आज जगभरातील अनेक हलाल म्युच्युअल फंड्स, इस्लामिक बँक्स आणि शरिया कम्प्लायन्स ETF सुद्धा उपलब्ध आहेत. आता मिडल ईस्ट असेल, मलेशिया आणि भारतातही या प्रकारच्या इन्व्हेस्टिंगची पॉप्युलॅरिटी आजच्या कंडिशनला वाढतीये. काही लोक हलाल इन्व्हेस्टमेंट हा फक्त धार्मिक विषय नसून इथिकल इन्व्हेस्टिंगचाही एक महत्त्वाचा मुद्दा समजतात, कारण यात ट्रान्सपरंट आणि रिस्पॉन्सिबल बिझनेसवर जास्त भर दिला जातो. पण लक्षात ठेवा, कोणती इन्व्हेस्टमेंट रिस्क फ्री नसते. लक्षात ठेवा, कारण आपल्याला वाटत असेल की याच्यामध्ये आलं, पण इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क तर आली याच्यामध्ये. त्यामुळे इन्व्हेस्ट करण्यापूर्वी स्वतः आधी रिसर्च करा किंवा फायनान्शियल एक्सपर्टचाही सल्ला घ्या. जर तुम्हाला हलाल इन्व्हेस्टमेंट बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा याच्याविषयी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर खाली आम्हाला कमेंट करून सांगा की या इन्व्हेस्टमेंट बद्दल काय वाटतं आणि हा फ्युचरमध्ये मोठा ट्रेंड बनू शकतो का. कमेंट करायला विसरू नका.